हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स। तर आजच्या व्हिडिओत आपण डिस्कस करणार आहोत भारतीय समाज आणि शिक्षण, जो की आपला S1 आहे, सेकंड इयरचा फर्स्ट चॅप्टर डिस्कस करणार आहोत। त्याची समरी जी आहे ती डिस्कस करणार आहोत। घटक पहिला असणार आहे शिक्षण भारतीय संस्कृतीतून जागतिकीकरणाकडे। तर भरपूर स्पेलिंग मिस्टेक आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढच्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे, ठीक आहे। तर त्याची शिक्षणाची जी डेफिनेशन आहे, स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे की एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन विच इज ऑलरेडी विदिन अ मॅन। म्हणजे काय की मनुष्याच्या ठायी वसत असलेले जे काही पूर्णत्वाचे प्रकटीकरण आहे त्याला काय म्हणायचं आहे, शिक्षण। म्हणजे ऑलरेडी जे काही मनुष्याच्या अंगी असलेले जे गुण असतात त्याला आपण काय म्हणतो, एज्युकेशन म्हणतो। कोणी म्हटलेलं आहे, स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे। एक मार्क्स तुम्हाला एमसीक्यू विचारला जातो, म्हणून ही डेफिनेशन जी आहे ती टाकलेली आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर पुढचा जो पहिला पॉइंट आहे तो डिस्कस करूया, भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये। तर भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये काय आहे, सगळ्यात पहिले त्याची डेफिनेशन बघूया। डेफिनेशन सुद्धा एक मार्क्सला विचारले जाते की संस्कृती म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ट्ये द्या। तर इरावती कर्वे जे आहेत त्यांनी म्हटलेलं आहे की संस्कृती म्हणजे काय, तर मनुष्य समाजाची डोळ्यांना दिसणारी भौतिक जी काही वस्तूची निर्मिती असते व डोळ्यांना न दिसणारी पण विचारांना आकलन होणारी मनोमय सृष्टी जी आहे त्याला म्हणायचं आहे संस्कृती। आता डोळ्यांना दिसणारी भौतिक वस्तू स्थिती जी आपल्याला कळते, फक्त दिसते, परंतु त्याच्यातून आपल्याला कोणत्याही प्रकारचं काय होतं, कल्चर जे आहे किंवा संस्कृती जी आहे ती आपण घेऊ शकत नाही, फक्त ती आपण डोळ्यांनी बघू शकतो। परंतु डोळ्यांना न दिसणारी पण विचारांना आकलन होणारी, जसं तुम्हाला एखादी गोष्ट जी आहे ती आपोआप समजली जाते। आता तुम्ही हा चॅप्टर शिकताय तर तुम्हाला ते समजते, विचारांना काय होते, आकलन होते, परंतु ते डोळ्यांनी दिसते का तुम्हाला हे समजलं म्हणून नाही, तर त्याला म्हणायचं आहे संस्कृती। कोणी म्हटलेलं आहे, इरावती कर्वे। विचारलं जातं क्वेश्चन की कोणी म्हटलेलं आहे हे वाक्य, किंवा त्याच्यावर एक मार्क्सचं जे काही फिल इन द ब्लँक्स आहे ती सुद्धा विचारली जाते। आता वैशिष्ट्य आहे, सगळ्यात पहिलं म्हणजे काय, तर अखंडित परंपरा। दुसरा आहे राजकीय व धार्मिक सत्तांच्या केंद्रीकरणाचा अभाव। तिसरं फीचर आहे संस्कृती संघर्ष टाळून संस्कृती संगमन करण्याची भारतीय समाजाची जी काही प्रवृत्ती आहे, हे जे काय आहे तीन जे आहे वैशिष्ट्य याचे असणार आहे। तर हे नॉर्मल फीचर्स आहे, हे तुम्हाला पेपरला नाही विचारलं जात, परंतु याचे जे काही मेन फीचर्स आहे, प्रमुख वैशिष्ट्य जे आहे ते विचारले जातात, ठीक आहे। त्यानंतर प्रमुख वैशिष्ट्य आहे, मेन फीचर्स जे आहे हे 4 मार्क्सला आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातात। त्यामध्ये आहे विविधता आणि एकता। भारतात काही विषयांबाबत विविधता आढळते। आता कोणते कोणते असणार आहे, पहिला आहे भौगोलिक विविधता। भौगोलिक विविधतामध्ये काय होतं, जसं की साऊथ असेल तिकडे टेम्परेचर जे आहे खूप जास्त असतं, बरोबर। नॉर्थकडे गेला तर तिकडे थंड हवा आहे, किंवा वरती गेला तुम्ही तर तिकडे थंड हवा आहे, जम्मू काश्मीर असेल तिकडे, ठीक आहे। त्यानंतर आहे वंशिक विविधता, जे काही आपले वंशिक कॅरेक्टर्स आहेत, जसं की आपल्या ज्या काही पिढ्या आहेत त्याच आपण काय करत असतो, पुढे फॉलो करत असतो। नंतर आहे भाषिक विविधता, प्रत्येक स्टेटमध्ये वेगवेगळी भाषा आढळते, जसं महाराष्ट्र आहे तर मराठी, बरोबर। तिकडे गुजरातला गेला तर त्यांची आहे गुजराती, अशा प्रकारे आहे भाषिक विविधता आढळते। लिपिक आणि साहित्य विविधता जी आहे ती आहे, लिपिकमध्ये जसं की आपली देवनागरी लिपी आहे। नंतर आहे धार्मिक विविधता, प्रत्येक धर्म जे आहे प्रत्येक मनुष्याला वेगवेगळा, जसं की आपल्याला जो धर्म हवा तो स्वीकारता येतो, म्हणजे धार्मिक विविधता आहे, प्रत्येक धर्माचं पालन आपण करू शकतो, जो त्यांना पाहिजे तसं, ठीक आहे। नंतर आहे राजकीय विविधता, पॉलिटिक्स डिफरन्स ज्याला आपण म्हणतो। नंतर असणार आहे त्यानंतर बघूया प्रमुख फीचर्स। प्रमुख फीचर्समध्ये काय असणार आहे, विविधता आणि एकता। तर भारतात काही ठिकाणी किंवा काही विषयांबाबत विविधता आढळते, त्यामध्ये पहिला आहे भौगोलिक विविधता। आता भौगोलिक विविधतामध्ये काय होतं, तापमान जे आहे ते आढळतं, जसं की तुम्ही साऊथला गेलात तापमान जे आहे ते खूप जास्त असतं, नॉर्थला गेलात तिथे काय असतं, थंड तापमान असतं, बरोबर। त्याच्यानंतर आहे वार्षिक विविधता, ज्या काही तुमच्या पिढ्या असतात, बरोबर, पिढ्यांपासून जे आहे वार्षिक विविधता आढळते। एखाद्याला वाटतं की मला हा धर्म सोडून दुसऱ्या धर्मात जायचंय, किंवा ही पिढी जी आहे त्याच्याकडून तुम्ही पिढी तुमची जी आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची विविधता आहे ती आढळत नाही, परंतु तुम्हाला धर्म चेंज करता येतो, जसं की तुम्हाला वाटले तुम्हाला ख्रिश्चन धर्म घ्यायचा तर तुम्ही घेऊ शकता, हे आहे तुमची वार्षिक विविधता। त्यानंतर आहे भाषिक विविधता, जसं की साऊथला गेला तर तुमची तेलुगू असेल, जसं मराठीमध्ये असेल तर तुमची कोणती असणार आहे, मराठी आहे, तेलुगू, गुजराती, तर अशा प्रकारे ज्या आहे भाषिक विविधता ज्या आहे त्या आढळतात। त्यानंतर आहे लिपिक विविधता, जसं की महाराष्ट्राची असणार आहे देवनागरी, जसं मराठी आपली जी आहे ती देवनागरी लिपीमध्ये आपली काय होते, लिहिली
जाते. त्यानंतर आहे धार्मिक विविधता. वेगवेगळ्या धर्माचा जो काही प्रसार आहे किंवा वेगवेगळे धर्म जे आहेत ते आपल्याला ऍक्सेप्ट करता येतात, त्याला म्हणायचं आहे धार्मिक विविधता. त्यानंतर आहे राजकीय विविधता. पॉलिटिक्स जे आहे, वेगवेगळ्या जे काही पॉलिटिक्स राजकीय विविधता, त्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही राजकीय पक्ष असतात त्यांना तुम्ही कोणत्याही तुम्हाला वाटत त्याला तुम्ही वोट देऊ शकता. जसं की तुमच्या घरात तुम्हाला सांगितलं असतं की तुम्ही भाजपाला वोट द्या, पण तुमचं पर्सनल मत असेल की तुम्हाला दुसऱ्या एखाद्या राष्ट्रवादीला मत द्यायचं असेल, हे तुमचं काय आहे पर्सनल मत असणार आहे. ती आहे आपली राजकीय विविधता. त्यानंतर नेक्स्ट असणार आहे सामाजिक आणि सांस्कृतिक विविधता. प्रत्येक जे काही स्टेट आहे तिथे वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक इव्हेंट्स जे आहेत ते सेलिब्रेट केले जातात. जसं की पोंगल आहे, त्याच्याकडे आपल्याला काय म्हणतात तिकडे होळी जी आहे आपल्या मराठी किंवा महाराष्ट्रामध्ये पोंगल तिकडे साऊथकडे सेलिब्रेट केलं जातं आणि होळी आपल्या महाराष्ट्राकडे सेलिब्रेट केली जाते. जो सण आपल्याला पूर्वीपासून किंवा आपल्या मानसिक पिढीपासून चालत आलेला असतो तोच आपण पुढे सेलिब्रेट करतो. ती आहे सांस्कृतिक आणि सामाजिक विविधता. नेक्स्ट आहे आर्थिक विविधता. बरोबर, आता आर्थिक विविधतेमध्ये काय येणार आहे, प्रत्येक स्टेटची काय असते एक आर्थिक विविधता असते. जसं की आपल्या महाराष्ट्र स्टेटची जी काय आर्थिक विविधता आहे ती आय थिंक 3rd नंबरला आपला जो काही महाराष्ट्र स्टेट आहे तो जागतिकीकरणाच्या दृष्टीने असणार आहे. का? कारण ते मुंबईचं जे काही पोर्ट ट्रस्ट आहे त्याच्यामुळे आपली जी काही आर्थिक विविधता आहे ती खूप जास्त हाय आहे. नंतर सेकंड पॉईंट बघूया, जागतिकीकरण, संकल्पना आणि वैशिष्ट्य. आता जागतिकीकरण काय आहे, थिंक ग्लोबली अँड ऍक्ट लोकली, हे काय आहे जागतिकीकरणाचं स्लोगन आहे. एक मार्क्ससाठी विचारलं जातं थिंक ग्लोबली अँड डॅश तर ऍक्ट लोकली, हे जे आहे 1 मार्क्ससाठी तुम्हाला फिल इन द ब्लँक्समध्ये विचारलं जातं. जागतिकीकरण म्हणजे काय, तर स्थानिक वस्तूंची किंवा घडामोडींची जागतिक स्तरावरील स्थानांतराची प्रक्रिया होय. ज्या काही स्थानिक वस्तू आहेत जसं की महाराष्ट्रामध्ये एखादं पीक पिकलं जाते ती काय आहे स्थानिक वस्तू आहे, त्याची जी काही घडामोडींची जागतिक स्तरावर आपण त्याचा काय करतो व्यवहार करतो, ती जी काय प्रक्रिया आहे त्याला म्हणायचं आहे जागतिकीकरण. ठीक आहे. त्यानंतर ऋषी मुनी यांनी मांडलेली जागतिकीकरणाची डेफिनेशन आहे. तर खुली स्पर्धा, जागतिकीकरण म्हणजे काय, खुली स्पर्धा आणि नवे तंत्रज्ञान यातून उत्पादकता आणि उत्पादन वाढविणे तसेच संपूर्ण जगाची एकच बाजारपेठ निर्माण करणं. बरोबर, आता जेव्हा आपण आयात आणि निर्यात करतो, बरोबर, एखादी गोष्ट दुसऱ्या स्टेटमधून आपल्याकडे येते आणि एखादी आपल्या स्टेटमधून दुसऱ्याकडे जाते, म्हणजे काय झालं की एकच बाजारपेठ जेव्हा आपण निर्माण करतो म्हणजे त्याच ठिकाणावरून ती गोष्ट घेणं आणि आपली जी काही गोष्ट आहे एखादी वस्तू किंवा तिकडे पोहोचवणं, ती वस्तू त्या ठिकाणी पोहोचवणं, म्हणजे एकच बाजारपेठ जेव्हा आपण निर्माण करतो तेव्हा त्याला म्हणायचं आहे जागतिकीकरण, असं ऋषी मोदी यांनी म्हटलेलं आहे. ह्या ज्या काही कन्सेप्ट आहे एक मार्क्सला विचारला जातात. हे 1 मार्क्स जे असतात ते आपल्या हातातले असतात, त्यामुळे ती चुकायचं नाही. नेक्स्ट आहे जगदीश भगवती आहे, त्यांनी मांडलेलं आहे राष्ट्रीय अर्थव्यवस्थांना जागतिकीकरण किंवा जागतिक अर्थव्यवस्थेमधून पुढील प्रक्रिया. आता पुढील प्रक्रिया म्हणजे कोणती, ज्या काही निर्यातीच्या प्रक्रिया असतात, पुढील ज्या काही प्रक्रिया आहे त्यांच्यामध्ये समाविष्ट करून घेणं म्हणजे काय तर जागतिकीकरण होय, असं जगदीश भगवती यांनी मांडलेलं आहे. त्यानंतर लास्ट डेफिनेशन आहे जागतिक बँक. जे काय जागतिकीकरण असतं ते जागतिक बँका चालवतात. त्यांच्यानुसार काय म्हणणं आहे की उपभोग्य वस्तूसह सर्व वस्तूंच्या आयातीवरील निर्बंध हळूहळू कमी करणं. ज्या काही गोष्टी आहेत जसे आपण फ्रूट्स आहे ना, एखादं फ्रूट जे आहे ते आपल्याला दुसऱ्या स्टेटमध्ये पाठवायचं आहे, तर त्याच्यावरनं जे काही आयात म्हणजे काय येणारे फ्रूट्स आहेत त्याच्यावरचे निर्बंध जे आहे ते हळूहळू कमी करणं, म्हणजे त्याची किंमत जी आहे ती कमी करणं. जसं की आपल्याकडून सपोज कांदा आहे, आपला महाराष्ट्रात फेमस आहे, कांदा आपण दुसऱ्या स्टेटमध्ये पाठवतो, जो शेतकरी असेल त्याला 60 रुपये केजी किंवा आपल्याकडे शेतकऱ्याला 60 रुपये केजी पण नाही जात, तो 20 रुपये केजीने जर आपण विकला तर तो दुसऱ्या स्टेटमध्ये जाऊन त्याची प्राइस डबल होते. बरोबर, म्हणजे काय की ते निर्बंध जे आहे ते कमी करण्याऐवजी ते काय होतात वाढतायत. त्याला म्हणायचं आहे जागतिकीकरण, हे जागतिक बँकांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर जागतिकीकरणाचे वैशिष्ट्य बघूया. सगळ्यात पहिलं म्हणजे काय की व्यापारावरील निर्बंध कमी करणे आणि जेणेकरून वस्तूंचे सर्व देशांमध्ये सहजपणे दळणवळण होणे. जेव्हा तुम्ही प्राइस कमी करशाल एखाद्या वस्तूची तेव्हाच वस्तूंचे दळणवळण काय होणार आहे सहजतेने होणार आहे. परंतु
आपल्याकडे जागतिकीकरणाचा परिणाम जो आहे तो उलटा होतोय. कारण जेव्हा आपण एखादी वस्तू दुसऱ्याकडे इकडे आणतो किंवा आपल्याकडून तिकडे आणतो तेव्हा त्या गोष्टीची प्राइस वाढते परंतु कमी होत नाही. का वाढते? त्याच्यामागे त्याचा ट्रान्सपोर्टचा खर्च आहे, बरोबर. ट्रान्सपोर्टचा खर्च असतो. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट म्हणजे काय की सपोज एखादी फ्रूट आहे ते तिकडून इकडे आणताना जर ते मध्येच एखादी कॅरेट असेल किंवा 2 कॅरेट असेल जास्त टाईम लागला, जर टाईम जास्त लागला तर फ्रूट काय होणार आहे? खराब होणार आहे, बरोबर. म्हणजे खराब झाल्यामुळे काय होतं? त्या वस्तूंचं जे काही दळणवळण आहे ते सहज शक्य होत नाही. म्हणून जागतिकीकरणामुळे काय होते की वस्तूची जी काही किंमत आहे ती वाढते, बरोबर. त्यानंतर विविध देशांमध्ये भांडवल प्रवाही स्वरूपात असेल अशी परिस्थिती निर्माण करते. भांडवल प्रवाही स्वरूपात म्हणजे काय? जसं की आता तुम्ही महाराष्ट्राने दुसऱ्या एखाद्या स्टेटला कांदा विकला, बरोबर, आणि महाराष्ट्रामध्येच कांदा खायला नसला तर पॉसिबल आहे का? नाही. म्हणजे काय की जेव्हा तुमच्याकडे ती वस्तू जास्त असेल तेव्हाच तुम्ही काय करू शकता? ती गोष्ट दुसरीकडे पाठवू शकता. भाजी असेल, गहू असेल, कांदा असेल, लसूण असेल, काहीही असो, जेव्हा ते भांडवल आपल्या देशामध्ये प्रवाही स्वरूपात असेल, जास्त प्रमाणात असेल, तेव्हाच आपण त्याला काय करू शकतो? दुसऱ्या स्टेटमध्ये पाठवू शकतो. नंतर आहे तंत्रज्ञान सहज प्रवाही होण्यासाठी वातावरण निर्माण करणे. तंत्रज्ञान सहज प्रवाही म्हणजे काय? आता तुमच्याकडे सगळं भांडवल पण आहे, सगळं आहे, परंतु पैसे वगैरे आहेत परंतु जायलाच कोणी नाहीये, है ना. घेऊन जाण्यासाठीच कोणी नाहीये. जसं तुम्ही कांदे भरली वगैरे सगळं केलंय, पैसे पण आहे, सगळं पॉकेट पॅकिंग वगैरे केली, परंतु तुम्हाला कांदा जो आहे तो नेण्यासाठीच गाडी सापडत नाही. काय झालं इथे? सहजपणे काय झालं तुमचं? ती गोष्ट जी आहे वातावरण तिथे निर्माण झालं नाही, म्हणून तुमचा जो काही माल असेल तो तुमच्याकडेच राहिला. त्यानंतर आहे जगातील देशात पूर्णपणे गतिमान होण्यासाठी वातावरण निर्माण करणे, बरोबर. जे काही जगातील देश आहे त्याचं श्रम जे आहे पूर्णपणे गतिमान होण्यासाठी वातावरण तयार करणं. म्हणजे शेतकरी जेवढं कष्ट करतोय त्याचे जे काही श्रम आहे ते त्याला त्याचा जे काही पैसा आहे तो त्याला मिळावा याच्यासाठी वातावरण तयार करतो. आता जागतिकीकरणाचे परिणाम. तर जागतिकीकरणाचे परिणाम काय झालेले आहे? आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ. ज्या काही इंटरनॅशनल व्यापार आहे जागतिकीकरणामुळे सहज झाला. म्हणजे काय दळणवळण असेल ते काय आपण सहज करू शकतो. कशामुळे? जागतिकीकरणामुळे. नंतर स्थलांतराचे प्रमाण जे आहे ते वाढले आहे जागतिकीकरणामुळे. का? जसं की आता तुम्ही गावाकडे राहत आहात तर तुम्हाला जॉब नाही आहे तर तुम्ही जॉब बघण्यासाठी शहराकडे गेलात, म्हणजे काय झालं? स्थलांतराचे प्रमाण वाढले. आता स्थलांतराचे प्रमाण वाढले म्हणजे तुमचे जे काही खाणेपिणे आहे, खाद्यपदार्थ आहे यांचं प्रमाण सुद्धा वाढणार, बरोबर. तुमचा पैसा जो आहे पैसा खर्च करण्याचं प्रमाण वाढणार. पाणी जे आहे वॉटर पुरवठा म्हणतो, पाणी पुरवठा जो आहे तो सुद्धा तिथे वाढवायला लागणार. म्हणजे काय की जसं स्थलांतर वाढलं तर बाकीच्या गोष्टी सुद्धा वाढणार, बरोबर. नंतर आहे सांस्कृतिक प्रभाव. भाषा धर्म यांना जागतिक व्यासपीठ लावणे. त्यात काही स्थानिक भाषा नष्ट होण्याचा धोका संभवतो. आता जसं की महाराष्ट्र स्टेटमध्ये काही सपोज दुसऱ्या कास्टचे किंवा दुसऱ्या जातीचे लोक आले किंवा कोणत्याही कास्टचे लोक आले तर काय झालं की त्यांना आपली महाराष्ट्राची जी काही भाषा आहे मराठी भाषा शिकणं गरजेचं आहे किंवा त्या भाषेमुळे त्यांनी त्यांची भाषा आपल्यावर लागली तर काय होतं? आपली जी काही स्थानिक भाषा आहे जसं की मराठी ती काय होते? नष्ट होण्याचा धोका या ठिकाणी कशामुळे झाला आहे? जागतिकीकरणामुळे झाला आहे. हा काय आहे? बॅड परिणाम आहे, बरोबर. त्यानंतर आहे सामाजिक घटनांवर प्रभाव पडतो. सामाजिकरित्या घटक आहे आपले सोशियल जे काही फॅक्टर्स असतात त्यावर सुद्धा काय होतं? जागतिकीकरणामुळे प्रभाव पडतो. नंतर आहे राष्ट्रीय नागरिकत्व निर्माण होत आहे. आता दुसरा स्टेप. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे जागतिकीकरणामुळे शिक्षणावर पडलेला जो काही सकारात्मक प्रभाव आहे. आता आपण इथे मागे बघितलं काय परिणाम आहे ते. तर इथे बघूया आपण सकारात्मक पॉझिटिव्ह दृष्टिकोन काय आहे जागतिकीकरणामुळे. त्यांनी पाहिलं आहे संगणक आणि संदेश दळणवळण हे काय आहे जागतिकीकरणामुळे शिक्षणावर पडलेला चांगला प्रभाव आहे की जेणेकरून आपलं जे काही स्टेट असेल किंवा विद्यार्थी आहे त्यांना संगणक जे आहे ते चालवायला मिळालं. दुसरं आहे ज्ञानाची गंगा सगळ्यांसाठी खुली झाली. सर्वांना शिक्षण देणं पॉसिबल झालं कशामुळे? जागतिकीकरणामुळे. नंतर आहे प्रादेशिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील माहितीच्या आणि आदान प्रदानाच्या वाटा ज्या आहेत त्या खुल्या झाल्या, बरोबर. आता काही पहिले काय व्हायचं जसं की गाडी किंवा मग वाहने वगैरे अवेलेबल नसतील तर आता काय झालं आहे ट्रेन असेल फ्लाईट असेल यांनी काय झालं की तुमच्या जे काही प्रादेशिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जे काही माहिती आहे ती इकडे तिकडे पोहोचू शकते, आरामशीर पोहोचू शकते. कशामुळे? जसं की आता संगणक आहे त्याच्यामुळे आपण तुम्ही एकदम सिंपल वेनी तुम्ही कन्व्हर्सेशन कुठेही करू शकता.
आधी काय व्हायचं की तुमचं जे काही पोस्टने तुमची जी काही माहिती आहे ती पोहोचवली जायची. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघूया, समाज विकासामध्ये अध्यापकाची भूमिका आणि महत्त्व. आता समाज विकासामध्ये अध्यापकाची भूमिका सगळ्यात पहिला आहे समाज संपर्क आणि पालक संपर्क. तर त्यामध्ये भूमिका काय असणार आहे, सुलभ, अभ्यासक, मार्गदर्शक, मानसशास्त्रीय, मित्र, संघटक, सहभाग, विश्लेषक आणि बालरक्षक या सगळ्या काय भूमिका आहेत. हे तुम्हाला पेपरला विचारलं जात नाही, परंतु विचारलं गेलं तर याच्यापैकी 4 किंवा 5 पॉईंट लिहून त्याच्या खाली तुम्हाला ते लिहायचं आहे की त्याच्यामध्ये तुम्ही काय काय करू शकता. शिक्षणाची गुणवैशिष्ट्ये काय असणार आहे, तर सगळ्यात पहिलं म्हणजे काय की कामावर निष्ठा आणि कामात आनंद घेण्याची सवय. जे काम तुम्ही करताय त्यावर तुमची निष्ठा असायला हवी, विश्वास असायला हवा आणि जे तुम्ही करताय त्यात तुम्हाला आनंद घेता यायला हवा. बळजबरीने तिथे एखादं कोणतंही काम करायचं नाहीये. सपोज तुम्हाला एखादा सब्जेक्ट आवडतोय, तो तुम्हाला आवडतोय तर तो तुम्ही तोच शिकायला हवा. जसं की मला पॅडागॉजी आवडते, माझा सब्जेक्ट आहे अनालिटिक केमिस्ट्री, तर मला ती आवडत नाही है ना. जसं पॅडागॉजी आहे मला आवडते तर मला त्याच्यात आनंद मिळतो. म्हणजे काय की तुम्ही जे काम करताय त्याच्यावर निष्ठा असायला हवी आणि त्याच्यात आनंद घेण्याची सवय असायला हवी. दुसरं आहे नवे विचार प्रवाह स्वीकारण्याची तयारी. ज्या काही तुमचा सिलेबस असेल त्याच्यामध्ये वेगवेगळे चेंजेस होत असतात, बरोबर. म्हणजे काय की तुम्हाला एकच सिलेबस शिकवता न येणं किंवा म्हणजे एकच सिलेबस तुम्हाला न येता वेगवेगळे जे काही चेंजेस होतात ते तुम्हाला शिकवता आले पाहिजे. त्याला म्हणजे आहे नवीन विचार प्रवाह ऍक्सेप्ट करण्याची तयारी शिक्षकांमध्ये असायला हवी. तिसरं आहे स्वयंमूल्यमापन करणं. स्वतःचं मूल्यमापन करायचं की माझ्यात काय कमी आहे, मी पुढच्या वेळेला याच्यापेक्षा चांगलं शिकू शकते. जसं हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे इंटरॅक्टिव्ह पॅनलवर, तो जास्त फास्ट झालेला आहे त्याच्यामुळे मी पुढच्या वेळेला हळूहळू शिकू शकते है ना. म्हणजे काय की स्वयंमूल्यमापन करणं, जसं मला इथे कळालं की हा व्हिडिओ फास्ट आहे. तिसरं आहे सतत नवीन शिकण्याची तयारी है ना. मग तुम्ही टीचर आहात तर तुम्हाला स्वतःला खूप जास्त ओव्हर स्मार्ट नाही समजायचं की हां मला येतं म्हणजे मी खूप हुशार आहे, पण याच्यापेक्षाही मी काहीतरी नवीन शिकू शकते. म्हणजे काय की ते तुमचं गुणवैशिष्ट्य आहे, याच्यापेक्षा तुम्ही चांगलं शिकू शकता आणि शिकवू शकता. त्यानंतर आहे 100% उद्दिष्टांसाठी धडपड करणं. जे तुम्ही शिकवताय ते 100% विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं है ना. ज्याचं नॉलेज तुम्हाला डीपली आहे त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही विद्यार्थ्यांना एक्सप्लेन करून सांगणं म्हणजे 100% उद्दिष्टांसाठी धडपड करणं. आणि लास्ट आहे समाज विकासासाठी अध्यापकाचे महत्त्व. याच्यामध्ये हा पॉईंट जो आहे तो 4 मार्क्ससाठी विचारला जातो, इम्पॉर्टंट आहे. लास्ट क्वेश्चनमध्ये 200 ते 250 शब्दांचा जो क्वेश्चन असतो त्याच्यामध्ये विचारला जातो. हे 4-5 पॉईंट लिहिले तर तुम्हाला 4 पैकी 4 मार्क्स मिळणार आहे. सगळा जो काही सिलेबस आहे डिटेल एक्सप्लेन केलेला आहे आपल्या जे काही गायत्री चॅनलवर आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे आजचा जो काही व्हिडिओ होता शॉर्टकटमध्ये आपण बघितला. लाईक शेअर सबस्क्राईब तुम्ही करून द्यायचं आहे, ते सांगण्याची काही गोष्ट नाही आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारे चॅप्टर 2 जो आहे त्याच्यामध्ये आपण फर्स्ट चॅप्टर डिस्कस केला. पुढच्या व्हिडिओमध्ये सेकंड चॅप्टर या ठिकाणी समरी जी आहे 5 ते 10 मिनिटांमध्ये डिस्कस करूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.